नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, अर्थशास्त्र विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे। 2024 मध्ये होणारी जी बोर्डाची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्र हा विषय आहे त्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी आणि जे विद्यार्थी आत्तापर्यंत ह्या बोर्डाच्या परीक्षा देत आलेले आहेत परंतु अजूनही त्यांचा अर्थशास्त्र विषय राहिलेला असेल किंवा सुटलेला नाही, पास झालेले नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर 7 नंबरने जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम शिकवायला शिक्षक नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र कशा पद्धतीने अभ्यास करून राहिलेल्या वेळेमध्ये 2024 ची परीक्षा कशा पद्धतीने देता येईल आणि चांगले गुण ह्या विषयांमध्ये मिळवता येतील किंवा जे रेग्युलर विद्यार्थी शाळेत जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत परंतु त्यांना हा विषय अजूनही अवघड वाटतोय, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये आपण स्ट्रॅटेजी पहिली विचारात घेतलेली आहे की अभ्यासक्रम प्रथम आपल्याला विचारात घ्यायचे आहेत की नक्की ह्या विषयांमध्ये काय आहे, कशावरती भर आहे आणि कुठल्या घटकावरती भर आहे। एकदा आपल्या डोक्यात त्या गोष्टी फिट झाल्या की मग त्याच्यानुसार विचार करून तो अभ्यासक्रम समजून घ्यायला सोपा जातो। म्हणजे आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे असं जर आपण एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं तर त्याच्या डोक्यात लगेच दवाखाना, दवाखान्यातलं स्ट्रक्चर, दवाखान्यातली परिस्थिती, दवाखान्यातले डॉक्टर, दवाखान्यातले नर्स ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि जेव्हा आपण त्या प्रत्यक्ष दवाखान्यात जातो त्यावेळेस आपण मेंटली तयार असतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसणार, आपण त्याला फेस करणार आहे। मग तुम्ही मानसिकदृष्ट्या त्या गोष्टी समजून घ्यायला सुरुवात करतात की आत्ता डॉक्टरने चेक केले म्हणजे याच्यानंतर आपल्याला इंजेक्शन देणार आहे, इंजेक्शन दिल्यानंतर औषधं लिहून देणार आहेत, औषधं आपण मेडिकलमधून घेऊन येणार, ही सगळी बाय प्रोसेस आपल्याला जशी लक्षात येते तसंच हे अभ्यासक्रमांचं आहे मित्रांनो। तुम्हाला हा अभ्यासक्रम एकदा समजला की कशावरती डिपेंड आहे तर तुम्ही त्या प्रकारचा विचार करायला सुरुवात कराल आणि त्याच्यासाठीच आपल्याला या अभ्यासक्रमांवरती एकदा नजर टाकणं गरजेचं आहे। नेमकं काय दिले आपल्याला हे समजून घ्यायचं। तर आज आपण विषय घेतोय अर्थशास्त्र। राहिलेल्या ह्या 4 महिन्यांमध्ये आपण कशी तयारी करतोय तर सुरुवात अभ्यासक्रमांपासून पुन्हा एकदा नव्याने सगळे अभ्यासक्रम आपण विचारात घेऊया। अर्थशास्त्र 12वीचं जर तुम्ही विचारात घेतलं तर यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रांचा परिचय पहिल्या प्रकरणामध्ये दिलेला आहे। म्हणजे हे संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे 12वीचा तो स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या 2 शास्त्रांवरती डिपेंड आहे। मग सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणायचं, काय आहे, कशा प्रकारे ते अभ्यासलं गेलं, आत्तापर्यंत त्याचे कसे अभ्यास झालेत, याचा सगळा इतिहास आणि याची सगळी माहिती तुम्हाला या प्रकरणात मिळेल। अगदी तसंच स्थूल अर्थशास्त्राची जी दुसरी शाखा आहे अर्थशास्त्राची त्याच्याही संदर्भात ह्या सगळ्या माहित्या तुम्हाला दिलेल्या आहेत, तर ते पहिल्या प्रकरणात आपल्याला समजून सांगितलं। आणि नंतर दुसरं प्रकरण जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्रातलं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण। यामध्ये उपयोगितेवरती पूर्ण विचार केलेला आहे, उपयोगितेची कन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे, कारण आपल्याला वस्तू जी आपण खरेदी करतो ती उपयोगी असल्याशिवाय घेत नाही। मग उपयोगिता म्हणजे काय तुम्हाला समजून घ्यावं लागतं, तर त्याचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणातून कळेल। तिसरं प्रकरण मात्र 2 गटात विभागलेलं आहे, 3A आणि 3B अशा 2 गट केलेले असले तरी तिसरं प्रकरण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, कारण याला बोर्ड परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे। 3A मध्ये मागणीचं विश्लेषण आहे आणि 3B मध्ये मागणीची लवचिकता आहे। म्हणजे मागणीवरतीच आधारित असलेले तिसरं प्रकरण आहेत पण विभाग केलेले आहे त्याचे A आणि B। मग इथं तुम्हाला 2 गटात ते प्रकरण विभागलेलं दिसून येईल। तर या प्रकरणांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे। चौथं प्रकरण पुरवठ्याचं विश्लेषण आहे। मागणी एकदा अभ्यासली की त्याच्या अगदी उलट पुरवठा असतो तर तोही आपल्याला अभ्यासावा लागेल, त्याचंही विश्लेषण तुम्हाला इथं पाहायला मिळेल। नंतर 5वं जो प्रकरण आहे ते 5वं प्रकरण आहे बाजाराचे प्रकार यावरती आधारित असलेले बाजाराच्या प्रकारांचं हे प्रकरण आहे। मित्रांनो 2 ते 5 प्रकरणं जे आपण या ठिकाणी विचारात घेतली ही सगळी प्रकरणं सूक्ष्म अर्थशास्त्रातली आहेत। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला अभ्यासायचे ह्या वर्षामध्ये। सूक्ष्म म्हणजे एका व्यक्तीचा, एका घटकाचा अभ्यास, मग एकासाठी अवलंबून असणाऱ्या घटकांवरती हे प्रकरणं अवलंबून आहेत आणि त्यांचा अभ्यास तुम्हाला सुरुवातीच्या ह्या 5 प्रकरणांमध्ये दिसेल। यानंतरची प्रकरणं सगळी स्थूल अर्थशास्त्राची आहेत। स्थूल अर्थशास्त्रातलं पहिलं प्रकरण आपण विचारात घेणार आहोत ते म्हणजे निर्देशांक।
त्यानंतर 7वं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्र मी सांगितलं हे देशाच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या संदर्भातला विचार करणारं अर्थशास्त्र आहे. मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. सूक्ष्ममध्ये एका व्यक्तीचा अभ्यास, तर स्थूलमध्ये देशांचा अभ्यास होईल. मग देशांसाठी महत्त्वाचे असणारे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या शास्त्रात पाहायला मिळतात. तर त्याची माहिती तुम्हाला इथं दिसते. निर्देशांक देशासाठी विचारात घेतले जातात, देशातले बदल मोजण्यासाठी. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्राचं उत्पन्न आपण या ठिकाणी विचारात घेतो, हे महत्त्वाचं प्रकरण आहे. आणि 8वं एक प्रकरण त्याच्यासोबत महत्त्वाचं आहे, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवहारांची माहिती तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये विचारात घ्यायची आहे. म्हणजे भारताचं सार्वजनिक सत्ता जी आहे ती कशा प्रकारे खर्च करते, कशा प्रकारे उत्पन्न मिळवते, कशा प्रकारे ते उत्पन्न जमा करते, याविषयीची माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि खर्च कशा करते. त्यानंतर 9वं प्रकरण आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. भारतातले आपण यापूर्वी जे बाजार अभ्यासले ना, ते 5व्या प्रकरणात बाजारांचे प्रकार होते, पण ते एका व्यक्तीसाठी, संस्थेसाठी, कुटुंबांसाठीचे बाजार होते. इकडं आपण जे बाजार विचारात घेतो हे बाजार मात्र नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे देशांचे विकास करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या संदर्भातला बाजार आहे. अर्थव्यवस्था विकास करण्यासाठी जो पैसा उभा करावा लागतो, जो पैसा आणावा लागतो, तो कुठून आणि कोणत्या बाजारांतून आणला जातो, तो त्याच्यासाठीचे हे 2 बाजार आहेत. आणि ते भारतात कसे आहेत त्याविषयीची माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि 10वं शेवटचं प्रकरण आहे भारताचा विदेश व्यापार. म्हणजे आपण अर्थव्यवस्था विकसित करायला फक्त देशातल्या देशातच सगळ्या गोष्टी करून चालणार नाहीत. भारताच्या बाहेर देखील व्यापार करावा लागेल आणि तिथून पैसा मिळवावा लागेल, तिथून आपल्याला संपत्ती कमावी लागेल. तर त्याही माध्यमातून अर्थव्यवस्था कशी विकसित होत असते, प्रगती करत असते, त्याचा अभ्यास तुम्हाला विदेश व्यापाराच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला 2 ते 5 प्रकरणं ही सूक्ष्म अर्थशास्त्राची आणि 6 ते 10 प्रकरणं हे स्थूल अर्थशास्त्राची प्रकरणं आहेत. म्हणजे एकंदरीत अभ्यास हा सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रांच्या 2 शाखांचा अभ्यास आहे. तर यावरून आपल्या लक्षात आलं की नक्की काय प्रकरणं दिलेली आहेत, कशावरती आधारित दिलेले आहेत, आणि तुम्ही त्यांचा विचार करून अभ्यास करतानाच त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे अर्थशास्त्राच्या संदर्भातला अभ्यासक्रम आहे. 10 प्रकरणांमध्ये डिवाइड आहेत आणि या प्रकरणांमधले मग आपल्याला शोधायचे आहेत की आपल्यासाठी कोणती प्रकरणं सोपी आहेत, तुम्हाला कोणती प्रकरणं सोपी वाटतात. ते एकदा प्रत्यक्ष त्यामध्ये जाऊन अभ्यास केल्यावरती तुमच्या लक्षात येईल. आणि जे प्रकरणं सोपी आहेत त्यांचा अभ्यास आपण पहिला करायला घेऊयात, जेणेकरून जो सोपा आहे त्याच्या आधारे आपण आपल्याला पास होता येईल एवढे मार्क कलेक्ट करूयात. आणि नंतर हा अभ्यास कंप्लीट झाल्यावरती आपण एक्स्ट्रा मार्क मिळवण्यासाठीचे काही एक्स्ट्राची वेगळी प्रकरणं निवडूया. तर अशी एक स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल आणि त्या प्रकारे अभ्यास करत जावं लागेल, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण मिळवता येतील. मित्रांनो, माझ्या दृष्टीने जी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे, जी स्ट्रॅटेजी आहे, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही वाटत असेल वेगळ्या पद्धतीने तर तेही कमेंटमध्ये सांगा. त्याचाही विचार आपण पुढच्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये करूयात. चांगली कल्पना जर तुमच्या मनात असेल तर तिचाही वापर आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीमध्ये करता येईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्र जे कोणी असतील 12वी परीक्षा देणारे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ज्यांना हा व्हिडिओ फायद्याचा होईल. तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.